बर्थडे. तुमच्या मुलाला हा जर तुमच्यासारखं बनलं की तुला काय अभिमान आहे का नवऱ्याचा? ऊस पडल का? पडा. नंदी बैल आम्ही सांगणार डेकोरेशन करायला माणूस आलाय तो आहे म्हणून. बर्थडे बॉय आलेला आहे. स्पायडरमॅन. नमस्कार मंडळी, मी आत्ता आहे साताऱ्यामध्ये. खरं तर पाठीमागच्या 10 दिवसांपासून मी साताऱ्यातच आहे, गावीच आहे. खरं तर आलो तो आमच्या घरातल्या एका लग्नासाठी. तन्विष आणि प्रतिमा दोघे आले होते आणि ते मागच्या सोमवारीच रिटर्न मुंबईला गेले, कारण की तन्विषची स्कूल होती, त्याची एक्झाम होती आणि प्रतिमाला ऑफकोर्स कंपनी टीम सांभाळायची आहे. सो मी इथे का थांबलो आहे, कारण की मागच्या सॅटर्डेला दादांना ते हॉल्टर मशीन बसवली होती, जी 72 तासांसाठी कंटिन्युअस ECG काइंड ऑफ रिपोर्ट असतो, जे एक्झामाइन करत असते हार्टला. तर त्यासाठी ती मशीन बसवली होती. ती मशीन 3 दिवसांसाठी होती, त्याच्यामुळे मी इथेच थांबलो. त्या मशीनचा रिझल्ट आल्यानंतरनं आम्हाला त्या पुण्याच्या डॉक्टरांना त्याचा रिपोर्ट पाठवायचा होता. त्याच्यानंतरनं मग पुढचे जे काही निर्णय आपल्याला घ्यायचे होते ते ठरवायचे होते. तर त्यासाठी आम्ही थांबलो होतो. सो मंगळवारी रिपोर्ट आला, संध्याकाळी मग मी त्या डॉक्टरांना पाठवला. मग त्या डॉक्टरांनी आजची आम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे. स्वतः आज आम्ही चाललेलो आहोत पुण्याला त्या डॉक्टरांच्याकडे. स्वतः ते डॉक्टर काय म्हणतायत ते आपल्याला आता बघावं लागेल, तो रिपोर्ट बघून. स्वतः सगळेजण आता आम्ही आवरतोय. खरं तर आई आणि दादा दोघेही आता सोबत येत आहेत. सगळं सामान आवरूनच आजची अपॉइंटमेंट करून आपण जाणार आहोत मुंबईला. तसंच कारण की तन्विषचा बड्डेसुद्धा आहे. स्वतः म्हटलं की बड्डे पण आपण सेलिब्रेट करू, त्या दोघांनाही तिकडे घेऊन जाऊ. नंतर मग ते सगळं झाल्यानंतर पुन्हा इकडे आपण रिटर्न यांना घेऊन येऊ. आता डॉक्टर जर बोलले की आपल्याला ऑपरेशन वगैरे करावं लागेल, तर मग ते कधीचं त्याचं प्लॅनिंग आपल्याला आज डॉक्टर काय बोलतील त्याच्यावरून आपल्याला ठरवावं लागणार आहे. स्वतः पण आता आवरतोय. ऑलमोस्ट आता बॅगा वगैरे गाडीमध्ये भरलेल्या आहेत. दादा आणि आईचं आवरतंय. स्वतः त्यांचं आवरली की आपण निघूयात पुण्याकडे. सो आपली गाडी पूर्णपणे पॅक झालेली आहे सामानांनी आणि ह्या दोघांचं आता आवरलं की नाही बघूयात. काय आलं, चला आवरलं का? झालं ना? काय लागायचं? तुम्ही पॅन्ट कुठली घातली? कोणाची ती पॅन्ट? माझीच आहे. नाही हा बरोबर आहे. नाही नाही, एवढी हाईट आहे दादांची. काय ताई ग, चला. नाही चल, मी बॅगेत भरली माझी, मला माहिती आहे. चल. अतुलची आहे पॅन्ट ती. मग अतुल कोण दोन आहे का? मीच आहे ना. मला माहित की कुणाला माहित, त्या अतुलला दुसऱ्या माहित. काय म्हणायचं हिला? अतुलची पॅन्ट जीवनशील आहे ना, पण बघा की जीवनशील आहे, अतुलची आहे. हे गंगाधरी शक्तिमान आहे तुझे, पता नाही क्या? चला निघायचं का? चला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. कोणतरी मामा की जय. झाला का, गेला का खोकला? गेला. मित्रांनो, आपण आलेलो आहोत दवाखान्यातून. त्याचे मेन डॉक्टर जे दीनानाथ मंगेशकरला आमची ट्रीटमेंट चालू आहे, त्यांच्याच क्लिनिकमध्ये आम्ही जाऊन आलो. त्यांनी बोलवलं होतं आम्हाला आणि आता त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला 3 महिन्यांची मुदत दिलेली आहे की 3 महिने एक औषध दिलेलं आहे. ते की ते औषध ट्राय करा, नो टेन्शन. स्वतः बघूयात, कारण की आता पुन्हा ते काय त्याला जे रिपोर्ट्स होते, पुन्हा 2D इको वगैरे केला, त्याच्यात त्यांना नॉर्मल आलं. सो ते बोलले की ठीक आहे, मग थांबूयात आपण 3 महिने. 3 महिने काही औषध दिलेली आहेत ज्यांचा काही साईड इफेक्ट नाही आहे. सो विच इज गुड. तोपर्यंत मग निवांत निश्चिंत होता दादा. फक्त जडाची कामं करायची नाही आहेत एवढंच सांगितलेलं आहे. बाकी हलकी फुलकी इकडे तिकडे चालू शकतो. काही डाएट वगैरे काही दिलेलं नाही आहे. सो निवांत. हॅपी बर्थडे. कुठून आलास तू? स्कूलला गेलतास की ह्याला गेलतास ट्युशनला? सो मित्रांनो, आज आहे आपल्या तनुल्याचा बर्थडे. तन्विष आता किती वर्षांचा झाला? 7 years. ओ माय गॉड. तन्विष, तुला आठवतंय का तुझा पहिला व्हिडिओ आम्ही बनवलेला? तू हॉस्पिटलमध्ये होतास आणि त्यावेळी तू युडूसा होतास आणि रडत होतास जन्म झाल्या. गुड बॉय. आज तुझा बर्थडे आहे है ना?
खूप खूप मोठा हो, तुला हेल्दी लाईफ मिळू दे, तुझे सगळे ड्रीम्स पूर्ण होऊ दे. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. आजी आजोबांचं बघा चाललेलं आहे, भाज्या निवडा निवडी काम पाहिजे का नाही काहीतरी व्हायचं टाइमपासला. टाइमपासला. अरे क्या बात आहे तन्वीश, फोनवरती फोन यायला लागले आज तुला. बर्थडे बॉयची मज्जा आहे राव. काय झालं असं का शांत झालंयस? काय काय घातलंय बघ. हा बघितले की मी. काय घातलंयस? जुनी कपडे घातली. छान आहे, असू दे. त्याला आवडतात ना जुने कपडे. काय आता घातलं? तू स्कूलला चालेस, पण स्कूलला हे अलाउड नसेल तन्वीश. थँक्यू. अरे वा तन्वीश, मस्तच गिफ्ट मिळालेले तुला. त्याला थँक्यू बोलायचं असतं, मला काय बोललास काय? हे मला काहीतरी बायकोने आणायला सांगितलं. काय करते काय म्हणतो? अरे तुझ्या चाललंय. अरे क्या बात आहे. फुगेच फुगे ये मीच उडवतो. तुमच्या दोघांचं काय चाललंय? डोरेमोनला फुगवतोय होय? इथे मी एवढी काम करते, बघा काय चालू. टाइमपास, नुसता टाइमपास आहे. टाइमपास नाहीये, काय गरज आहे हे लावायची? रिटर्निंग लावतोय फक्त थोडंफार. खरंच आहे प्रतिमा. कसं? एवढा मी फिरून आलोय पाठीमागचे 10 दिवस. मग घाणेरडा टॅनिंग झालेलं आहे माझं. काय नसतं, पोरांचं दाढी केलं की गोरे होतात की. काय नाही, गाडी करून आलोय तरी पण नाही चालवलं एवढा. चांगला दिसतोस, काय गरज नाहीये तुला. चांगला दिसतोय का नाही? चला आवर, डेकोरेशन करायचंय, खूप काम आहे. आलो की 2 मिनिटं. मला कॉफी बनवायची. कॉफी बनवलीस का? कॉफी कधीच रेडी. ठीक आहे, आलोच. 2 मिनिटं एवढं लावू देत. तुमच्या मुलाला हा. जरा तुमच्यासारखं बनवा की. काय झालं? हा? काय झालं? एक काम सांगितलं की नुसती कारण द्यायची, रिझन द्यायची नुसती. होय. हा. बर बर, त्याला सांगतो मी. कधी? माझ्यासारखं काम कर. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली सांगताय तुम्ही. नाही नाही, आता सांगणार मी त्याला. मग? त्याच्या पाठीमागे सांगितले त्याला. हा. आता करतो ना काम थोडंफार. थोडंफार आता सुरुवात झाली की नाही करायला? सुरुवात झाली आहे. नाही झाली? हो. ऐकतो की नाही तुझं आता? सगळेच नवरे ऐकतात. आणि मग हसायला येते. असा येते नवर ऐकतात. किती वेळ झालं मागे लागली मी डेकोरेशन करायचंय म्हणून. मग काय म्हणते ते? आता फेस पॅक लावलाय चेहऱ्याला. मुळात त्यालाच बघायला येणार आहेत सगळे. हो हो हो. माझ्या मुलाचं किती जगात नाव आहे. हो ना, मग जगात. हो, हिशोबात. तुला काय अभिमान आहे का नवऱ्याचा? तुम्हाला काय वाटते? मग तुम्हाला काय वाटते, आहे की नाही मला? त्यालाच बघायला येणार ती. बर्थडेला त्यालाच बघायला. बर्थडे कोणाचा? तन्वीचा. तन्वीश कुठे? स्कूलमध्ये. बर्थडे बॉयला काही पडलेली नाही. येणार निवांत आरामात, खुश होणार सगळं बघून. माझं टॉवेल का घेत? चला चला, काय काम करायचंय? लवकर लवकर बोला बोला, काय काम करायचंय? वाढदिवस कोणाचा? फॅन नाही लावायचा. चला लवकर. फॅन नाही लावायचा आहे. अरे फॅन नको लाव. फॅन सॉरी, बंद करतो. उलटी काम नाही करायची आहेत. कुठे फॅन लावलाय मी? सरळ फॅन नाही चालू केलाय मी. काम करायची आहेत. सरळ डेकोरेशन करायचंय मी जसं सांगते तसं. अरे हा. ते नवरदेवाचं नीट 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 तुटल नवरदेवाचं तुटल तुटल व्यवस्थित. आपल्याकडे ब्लॉक तो आलाय. अगं तू इतकी का घेतलंयस ते? सांगते ना कसं लावायचं. कट करेल की ते. नाही, कट नाही करायचं. आपल्या गणपतीला लावते ते असं लावायचं. आय 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 आय. खाली बघ बाबा नीट. थोडस तुटलंय, सगळं नाही. नाही नाही, चुकू नकोस. आता बघा लॉगिंग करते तू. मग तुला काय वाटलं मला येत नाही हे करायला? डबल हॅपी काय? हं? डबल एच काय? काय माहिती? HAPPY. हॅपी बर्थडे म्हणलं याचे, कारण तन्वीश म्हणलं येईल. हॅपी बर्थडे पूर्ण नाही आणलेलं. खाली बघ, खाली बघ, काय पडेल. पाय पडल. दादा बघा कशी करते ती. आहे का आता त्यांना? तिला बोलताय का तुम्ही? तिला बोलाय का? मला काय, मी चुकतच माझ्या पायात नाही तर थोडस काय अडकलं तर बोलणार? काय? कोण बोलणार आहे मला? तू खाली बघित नाही, ती खाली बघती या. हा? खाली बघू ती पाय टाकती या. तू टाकतोस का? कसाही पाय टाकती या. दादा खाली बघत नाही, काय नाही. ती तुमचा तुटलं नाही. पोरगा मी आहे बरं का. आहे माहिती मला. माहितीये मला. माहिती आहे की माझाच पोरगा आहे. माझाच पोरगा आहे, मला माहिती नाही. मग मग माझी बाजू घेतली पाहिजे की नाही? कशी काय? कसं करायचं? जे चुकल ते तर बरोबर आहे, तिची त्याची बाजू घ्यायची. त्याची बाजू घेणार. चुकीचं आहे तिथं नाही घ्यायची.
सगळी तयारी केली तुम्ही कच्चा कच्चा मस्त आहे म्हणलं, किती उशीर फुगून 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 तिची सगळी आवाज गेली अंगात. ए यार पाठीमाग ती काय ठेवले प्रतिमा तिथं चड्ड्या बिड्ड्या दिसते तिकडे. ते ठेवायचे आहेत आतमध्ये. पावसाचे दिवस आहेत, समजून घ्या. लोक समजतात पावसाळ्याचे दिवस आहे, बाहेर कपडे वाळत नाही, येते गेले. माहिती आहे ना. हा, पण ती चड्ड्या दिसतात की पाठीमाग काय नाही, घरोघरी त्याच परी. त्याच परी. हो हे नवीन ऐकलं आम्ही. मला जर कॉफी पिऊ द्या तर कॉफी पिताना माझ्या तोंडात जाऊन ती म्हणजे झालं. मग अगोदरच की घ्यायची असते. नावाची येते. Time होते ना, खायला होतं. आहा. एक नंबर बायको. उगोच होती हो. कॉफी खरंच खूप एक नंबर आहे. आरुण माने म्हणतो, हे म्हणजे बायका सकाळचा एक माती थापते ती, हे ना थापते ती माती. आई दाबती बघ दादांना. सगळं व्यवस्थित याच्यावर बोलायचं. कशा चालू आहे, बरोबर आहे. चालू इथं बघा तिकडं. आई आई पण आली, रेकॉर्ड झाली. ऑन रेकॉर्ड आहे सगळं बरं का. बायकोनं पाठीमागचं बघायला तर हलवलं की नाही. हा बोललो की लगेच तयारी करतेस काय. बर गुड गुड करत राहा. चिअर्स. बापरे तनुषा लई डिमांड झाली तर. मला म्हणतोय हा. की, काय समोसे कशाला सांगितलेस यार, हा तेच तेच सगळीकडे. मग बर्गर सांगायचं ना मुलांसाठी. बोल बर्गर सांगता का? डोळाच काढणार आहे. आम्ही दादा काय केलं ते काय डिमांड सांगा बरं. बर्थडे बिड्डे असलं काही साजरं केलं का आमचं काही कधीच नव्हतं. बर्थडे केलं होतं तुझं लहानपणी. पुरींचं नाही, पोरगा म्हणून तुझं केलं तर 5 वेळा. आपली नुसता केक आणून पण मला तर आठवत पण नाही. आता तू लहान हो म्हणजे तुला कोण साठवणार? आम्ही केले तिला. तुला कसं केलं म्हणजे काय होतं बर्थडेला त्यावेळी. काय नाही, काय फक्त नाही, आपले केक आणायचा, कापायचा. शेजारची पोरं टाळे केक वाजवत कुठनं आणायचा होता की होता होय माझ्या वेळी. त्यावेळी. अरे वा. श्रीकृष्ण बेकरी मध्ये खायचं. होय. ते मला माहितच नव्हतं. मला म्हणे माझा बर्थडे कधी केला नाही. अरे नाहीच केला मला नाही आठवत ना. केलं म्हणजे. आता तरी विसला तर मला सांग, मोठा झाला तुला कळत माझा बर्थडे केला पाहिजे. मग का नाही केला? सांगितलं. रेकॉर्ड केलंय मी. ऑन रेकॉर्ड आहे सगळं. त्यावेळेला रेकॉर्ड नव्हतं आणि काय नव्हतं. नव्हतं, काय नाही. ऑन रेकॉर्ड पाहिजे आम्हाला. तन्वीशला असं कधी बोलले ना की तू सापडलायस, कोण पण असं बोलतंय ना, म्हणतो नाही नाही त्याच्याकडे व्हिडिओ आहे ना, आपल्याकडे कोणीतरी घरी येतंय, कोण इथे? तोंड धुवायला पाहिजे ना. नळ कोणी, मी? हा, टाइम तरी होऊ दे. इफेक्ट ते आला पाहिजे की नाही. आम्ही सांगणार डेकोरेशन करायला माणूस आलाय, तो आहे म्हणून असं आलंय. चिकटो चिकटो दादा हे बरोबर आहे काय. चिकटो पहिला म्हणजे चिकटो पहिला. तुमच्या पोराला काय म्हणते तू. चिकटो. हसताय. हा चिकटो तो. आम्हाला काय माहिती कोण आहे म्हणून, आम्ही बोलवलेले डेकोरेशन वाले ते असे आलेत म्हणून सांगणार. डेकोरेशन वाले. बाय द वे, आदिरा फूड्स ज्यांनी आपल्याला लास्ट टाइम मोदक पाठवलेले ना, तर त्या येत आहेत मोदक घेऊन आणि त्यांना दादांना भेटायचं होतं. होय. त्या आता घरी येत आहेत. हा. समजलं का. मी खायचं काम करणार. मला कोणी ओळखा नाही ओळखला मला काही फरक नाही पडते. मी कोण नाही कसं आहे. मी काय मी स्वतःला कोण सेलिब्रिटी थोडी समजतो. आम्ही कुठे बोललोय असं काही. नाही नाही लोक म्हणतात ना दिसना झालं. यांचं सगळं फुगं गेलं बाहेर. ते पकडा, पकडा. आल्याला काम लावू द्या. मला तुम्हाला भेटेल खूप छान माहिती. आम्ही आताच तुमचं नाव काढलं होतं. हाय बरे येतात. करमतंय का. मागे गावी गेलेला परत ना. हो, पगारी प्रताप ते बेजार त्यांनी चांगली. हा. तुला पहिले गावाला सांग. तर मग हे काय? ओळखलं का. त्या दिवशी आपण भेटलेलो मागच्या आठवड्यात तुम्ही चालत होता तेव्हा आम्हीच गाडटरशी भेटलेलो बघा. बघा स्कूटीवरती. आलं लक्षात. आम्हीच भेटलेलो. बर बर लास्ट टाइम मोदक मोदक एक नंबर. एक नंबर. तन्वीश स्कूलला. आता एकदम कसा फ्रेश आम्ही असं चाललो आणि तुम्ही मेकअप केलाय. नाही ऍक्च्युली काय मी तर माझ्या अवतारातच होतो. मी आता थोडस मी माणसात आलेलो आहे. सो तुमच्या ह्याचं नाव काय. अधीरा फूड्स. अनिरा फूड्स. अधीरा. अधीरा फूड्स. मी अनिरा ऐकलं सॉरी. तर कधी तुम्हाला जर करंजडे पनवेल एरियामध्ये जर तुम्हाला तुम्ही दुसरीकडे पण पाठवता ते लांब. आम्ही शक्यतो डिलिव्हरी स्वतः नाही करत. आम्ही रॅपिडो पोर्टने करतो. बरेच आम्ही ठाण्यापर्यंत वगैरे, उलवे, खारघर, कामोठे, बऱ्याच ठिकाणी, सांगपाडा
क्या बात. पण पोर्टरने. पोर्टरने, ठीक आहे. सो बाय द वे ही दुसरी वेळ आहे आणि आता कसं झालंय की मी फक्त ह्यांची थोडीशी जायचीच वाट बघतोय मी. जसा गेले की नाही की मी ते उघडणार आहे, कारण की तन्वीश आला की नाही मला ते हाताला लागणार नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा मला खायचे ते मोदक. मागच्या वेळी जे खाल्ले होते ना, मला असं वाटलं की आज संपले लगेच. गोड पदार्थ मी थोडेसे कमीच खातो, बट जो मोदक होता ना यांचा, नेक्स्ट लेवल. आता तूही बघ, आईनी पण अजून खाल्लेले नाहीयेत. तर अशा प्रकारचे मोदक आम्ही लास्ट टाइम फक्त एका ठिकाणी खाल्ले होते, तेही कुठे माहितीये काय, पितांबरी ॲग्रो टुरिझम, ते जे रिसॉर्ट होतं ना, आपण व्हिडिओ बनवत होतो बघा, तर तिकडे त्यांच्याकडे खाल्लं होतं. नेक्स्ट लेवल. तुम्ही काय, तुम्ही जॉब करता की मी जॉब करते. Okay, तुम्ही घरच्या घरी. मी घरी करते. ओके, व्हेरी नाईस. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. बाय द वे, मी तुमच्या जाण्याची अजिबात वाट नाही बघत आहे. ॲक्च्युली त्या मोदकाची ती एकदम तारीफ होती म्हणू शकतो तुम्ही, की मला खूप इच्छा झाली त्याला खायची. आता तन्वीश आल्याशिवाय काय मला काय खाता येणार नाहीये. प्रतिमा, मला कॉफी नाही बनवली तरी चालेल आज. तो ना रोज एक सॅम्पल बरोबर झाला का चेक करतो. मी आपल्या यांना प्रश्न विचारला, तुम्ही जर दररोज खात असाल किंवा खात नसाल वगैरे, माझ्या रोज जर ऑर्डर असली ना, तर त्यातला कंपल्सरी एका गणपतीला लागतो. हो, घरचा गणपती. आणि अशा प्रकारे तन्वीशच्या बर्थडेची तयारी झालेली आहे आणि बर्थडे बॉय सुद्धा आलेला आहे स्कूल वरून. तन्वीश, कसं झालं हे? छान केले ना? मी गेले. तुला माहिती आहे का कोणी केले? पब्लिकने बघितलंय मी. दिलंय फक्त वरचं, त्याचं शूट झालं. डोरेमॉन आवडतो ना. आवडलं ना? डोरेमॉन आहे. और एक्झाम होतं. मला नाची येतं. मी रात्री 2 तास बसून अभ्यास केलाय. होय का? व्हेरी गुड. जेवलं पण नाही टाइम वर. हो का? बापरे, बघ. कसं आहे? काय म्हणते बघ, काय म्हणते? माझ्या दादाला पण डोरेमॉनच आवडतं. होय का? वा. बोल की जरा. तन्वीश, खायला. हे बघ काय आणले तुझ्यासाठी. ओ माय गॉड, हे बघ. तुला माहित नाही? ते बघ. चॉकलेट दिलं ना. खाली उतर ना. जा जा तन्वीश, पुढे. थांब, थांब. दोन्ही हातांनी घ्यायचं असतं वळा, दोन्ही हातांनी. ते ठेव खाली, बलून खाली ठेव. आम्हाला देत नव्हती. बारक्या पोरांच्या सोबत हा, दे. नाही नाही, ती हात नाही लावणार. राहू दे, द्या तुम्ही द्या. येस. हॅपी बर्थडे. खोलून दे. आता नुसतं नंतर न खोलायचं असतं, बर्थडे झाला की खोलायचं असतं. या इथं आता मोदकाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. छान दिसतात ना मोदक. दिसायला तर एकच नंबर आहे, टेस्टला पण भारीच आहे. सेकंड टाइम आहे ना. त्याला दे, संकेतला द्यायचा. तन्वीश कुठे आहे? तिकडेच आहे का? रूम झाली आहे. तू आता आपल्या ऑफिस वरती कब्जा करतोय इन शॉर्ट. तिकडे कुठे चालला आता? गणपती आलेत. गणपती बाप्पा मोरया. मला दे की आता. खतम. हो, मला मिळालेला आहे मोदक. अरे असू दे ना, तुला ते भरवायला. हा, बस झाली. खा खा खा. फायनली मला मोदक खायला मिळालेला आहे. आता टेस्ट करतो. आहा, काय मोदक बनलेला. एक नंबर. पान ऑक्स. मस्त ना. बिर्याणी तयार झालेली आहे. त्या बात. आता केकची दिलेली ऑर्डर आपल्याला घ्यायची. रेडी झालाय का बघ. पोरांच्या बर्थडे साठी काय काय करावं लागतं नाही. खरं तर मला आता आठवत आहे की असे किती बर्थडे म्हणजे जे थोडेसे खास बनवले होते. एक तर पहिला बर्थडे तर तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल, गावाकडे केला होता आपण. त्याच्यानंतर मग मला आठवतोय तो मुळशीतला बर्थडे. मुळशीमध्ये 2 बर्थडे आपण केलेत. एकदा आपण झाड लावलं, दुसऱ्या वेळी आपण बघायला पण गेलो होतो, पुन्हा मग त्यांच्यासोबत सेलिब्रेशन केलं. त्याच्यानंतर मग मी ज्यावेळी इकडे गेलतो युरोपला, त्यावेळी प्रतिमाने 5वा बर्थडे चांगला सेलिब्रेट केला होता. आणि मागचा बर्थडे 6वा बर्थडे कसा काय सेलिब्रेट केला मला तर आठवत नाहीये. प्रतिमा,
पहिली तर गोष्ट तुला मी पाणीपुरी हा. खायला घेऊन चाललोय हा. ह्याच्यात तू समाधान मान. मी खाल्ली पाहिजे हम्म. हा आग्रह नको धरूस. मी नाही खाणार. तुला आवडते ना, एवढे वर्ष मी तुला खाऊन दिली का? तू दुसऱ्यांच्या सोबत खातोस मला माहिती. नाही खात. हो, खातोस नाही खात. खातोस. काय त्या पाणीपुरीत जीव अडकलाय काय माहित. हा 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 नुसत्या पाणीपुऱ्या वड तर भारी बर का. टेस्टला कसे चांगले. मी नाही खाणार. अय नटापटा आवरा की. बस तुझ्यामुळे लेट झालाय. माझ्यामुळे मी साडी नेसलेली आणि मला साडी काढायला लावली आणि ड्रेस घाल बोलला. हाच ड्रेस घाला आणि दुसरे पण घालायचे नाही, हाच घालायचा. अरे मला आवडला, चांगला वाटला, सांगणार ना मी. तन्वीसचे मित्रमंडळी आलेले दिसतात. गप्पा रंगलेल्या बाग असल्या. मेरा वेडिंग रिसेप्शन में मेरी मम्मी का और तू तो मेरी क्लास में नहीं अद्विका दीदी युगान और इसका नाम मैं भूल गई भूलोका अरे वा व्हेरी नाईस. अब आता दुसरं कोण तू ये कोण करतं का ना. हा ये. कुठला आहे तो कुठला आहे तो. महफिल सजी है, आपकी ही कमी है, जल्दी आ जाओ. या 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 या. अरे ते मागत राहिलं. झाला. फायनली दंगा बंद झालेला आहे आणि सगळे शांत झालेले आहेत. आता तनिषचा ऑप्शन सुरू होणार आहे. फोटो काढायचे काय तुला. मी तर ब्लॉग काढतोय. तुला फोटो पाहिजे. फोटो काढायचा आहे. पैसे तू मागवलंच आहे ना. तन्वीश तिकडे बघ. मजा आहे तन्वीश. आज तर लय मोदक खाल्लेत. चला केक आलेला आहे. हो हात नाही लावायचा. हात नाही लावायचा तन्वीश. हात नाही लावायचा. आता नाही लगेच. थांबा तन्वीश. खराब नाही करायचा. किती कंट्रोल करावं लागतंय. आता चालू. तन्वीश इकडे बघ. तन्वीश चलो अभी केक कट करना है. ठीक है. हाँ चलो हाथ ऊपर ऐसे करो. ऐसे ऐसे सब लोग ये है दोनों हाथ. थम चलो ठीक है. 1 2
3 स्टार्ट. हॅपी सगळ्यांना सांग काय आलंय सांग. अरे कोण आले अरे वा तन्वीश कुठे गेली तन्वीश काय गेलं कोण आलं आमच्याकडे पण आम्ही पण नवीन फोन घेतलाय 4 महिन्यात घेतलाय चिप्स आणि काय ते समोसा आणलाय ना आपण चिप्स समोसा मग कशी पाहिजे तुला धाब्यावरची पार्टी करायची का बरं चालतंय वाट बघतो तुम्हाला फोन केला तुम्ही नाशिकला इकडे फोन केला मग तुम्ही तिकडे 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 जागेवरच नाही आहात मला तुम्ही जागेवर आम्ही पहिला विचार केला प्रतिमा ताई पण आम्हाला तुम्ही पण हवे प्रतिमा नाही काय. पूर्ण फॅमिली आली पूर्ण फॅमिली ये बसा 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 तुम्ही बस लास्ट टू लास्ट हे इकडे स्नॅक्स घेऊन येऊ की डायरेक्ट जेवायचं? काहीच किती दिवसांनी आली तू? किती मोठी झाली आम्ही दोघं पण कसे आहेत? प्रतिमा ताईंना सुद्धा हॅपी बर्थडे तुमचं नाही असं नाही बाळाबरोबर आपला पण दुसरा जन्म असतं म्हणून हॅपी बर्थडे हो ये तो विसरी काय एकदम प्रतिमा हॅपी बर्थडे तुम्ही पण गिफ्ट लगेच घ्यायचं लगेच गिफ्ट आता देणार आहे. कारण की मी साडी नेसली त्यांनी मला काढायला लागली बोला मी सांगतो तोच ड्रेस घालायचा मी हाच ड्रेस छान चॉईस तुम्हाला चूज केलं म्हणजे चॉईसच चांगली आहे त्यांची अशी असती होती का नक्की चांगलं मी चांगल्या मी कधी वाईट बोलते खरं अजिबात नाही. सॅरकॅस्टिकली बोलू नका तिला तुझ्यावर विश्वास नाही आणि तुला माझ्यावर आमचं वेगळं आहे आमचं वेगळं मग तिला समजलं मला काय थांब ऐक. दुसऱ्याच आहे ते चेपतंय ते व्हेज बिर्याणी सुद्धा मागवली आणि तिचं चाकल इतकं घट्ट बसलंय की ते निघतच नाहीये समझे इसे कहते हैं दिमाग. तासभर केल्यानंतर अरे तासभर नाही मला बसलो नव्हतो ना मी एवढा उशीर आत्ता बसलो मग मी विषय टाकला माझा हात म्हणजे बोनेट वागतं गाडीचं जाऊ दे मी काहीतरीच बोलणार होती पण नको हे पण काय किलो का ते पण भाऊजींनीच तोडले मला तर ते आता थोड्या वेळाने बघणार आहे की आता काही बोलणार नाही कळलं दोन्हीकडे ब्लॉगिंग चालली आहे तिकडे पण चालली इकडे पण चालली आहे घ्यावंच लागेल तोडतो घे ना थोडस असं थोडी नसतं डबे घेऊन जायचं हा चालेल मी डब्बा घेऊन जाईल घेऊन जायचं डब्बा घेऊन नेहमी चालू करतो. चालू करा समोशातच पोट भर समोशात पोट भरलं काय बरं मग खाल्ला एवढा समोसा मी चुकून नाही खाल्ला मला बिर्याणी खायची होती आणि आज जाऊन ते खाल्लं करून सोडून मी नाही खाल्लं तू काय खाल्लं मी मोदक खाल्ला मी मोदक कुठे आणि समोसा कुठे बरोबर की नाही दूर दूर आहे की नाही पण तो मोदक अर्धा समोसा एवढा होता एवढा तेवढा नव्हता तुम्ही छोटासा होता. काय बोलला संपलं अरे तू जरी बोलला नाही तर मी काय पाठीमागनं बोलू शकणार नाही काय सागर दादा आहेत ना कॅमेरा चालू नव्हता तोपर्यंत बोलत होत्या जसा कॅमेरा चालू झाला तसं त्यांची बोलतीच बंद झाली ट्रेकच्या वेळी तुला माहिती का आपल्या चावी दिली का ट्रेकच्या वेळी मी कलश कलोश अरे या कोणतं लावायचंय? तुमचा फेवरेट नाही तुमचं म्हणलं कोई भी लगा दो हम feeling फिलिंग ला देंगे
रॅन्डम 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 रॅन्डम. आणि मग शेवटी आई झालं काय एवढा विश्वास आमच्यावर साखरची आम्ही मला असं वाटतंय विमान तन्वीश आलं असं वाटतंय. तन्वीश अंगात आलं. तन्वीचा बर्थडे ना. इमोशन्स लवकर आलेत. इमोशन्स लवकर हे झाले. जेवढ्या लवकर इमोशन आले तेवढ्याच लवकर निघून पण गेले. आता मी काय ना ही बस म्हणते उभं आहे. Come on. एवढा आता दंगा झालाय तर भूक असली कडक लागली आहे. त्यासाठी जेवायला आपल्याला आहे बिर्याणी. टोपच घेऊन आलोय. त्यात दाखवलंच ना कशी आम्ही म्हणा अजिबात नाही. काय झालं व्हिडिओ लावून माझा बायकांनो व्हायचं की नाही तुमचं यंदा. तुमचं काम झालंय खायचं. अरे हो. पुढच्या बर्थडे पर्यंत हे असंच चालू राहणार आहे. माझं हे मनोगत माझं नाहीये. हे मी ह्यांच्या नवऱ्यांच्या वतीचं मनोगत मांडत आहे. बाय बाय. कालच्या बर्थडेचे सगळे गिफ्ट आता अनरॅप करायचे चाललेले. काय काय मिळालं तन्वीशला. चांदीच झाली त्याची. वर्षभर आता काय गिफ्ट घ्यायची गरज नाहीये. सायन्स 25 एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात. डिटेक्टिव्ह वाले तन्वीश मला कधीपासून पाहिजे होतं. पाहिजे होतं. आणि ते असला टेंट हाऊस लागताय. बेस्ट फ्रेंड मला माहितीच होतं रिमोट कंट्रोल कार असणार आहे. अरे तुला तिने सांगितलेलं का? ना सांगितलं होतं का तुला? नाही मला वाव सनी काकांनी एकदा अजून एक गिफ्ट दिलं ना हे असलंच. गिफ्ट बघ आणि नंतर हे करत बस. आता बघ काय काय ते बघ फक्त. हाताने पण खेळू शकतो. हाताने खेळण्यापेक्षा तन्वीश रिमोटने खेळलेलं चांगलं असतं. ती वायर घे ती पडली होती. हे काय स्पायडरमॅन. ओ माय गॉड केवढे ते हत्यार बघितले का? खतरनाक रे गिफ्ट हे. इतर हत्यार स्पायडरमॅन. आणि अशा प्रकारे तन्वीशचा धमाल बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा खाली कॉमेंट करून. भेटूयात लवकरच अशाच कुठल्या तरी एका धमाल व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.